आज मी स्थायी समितीचे सर्व इथं सदस्य वर्कशॉपला भेट दिली। या भेटीच्या दरम्यान वर्कशॉपचे इन्चार्ज माननीय संजय भोसलेजी यांच्याकडून काही इथल्या माहिती घेतल्या वर्कशॉपच्या बाबतीतल्या। तसंच सर्व विभागीय कार्यालय सक्षम करण्याच्या हेतून प्रत्येक विभागीय कार्यालयाला गरज असणारे एक रोलर, डंपर, JCB तसंच पाणी पुरवठा टँकर ह्या 4 वस्तू प्रत्येक विभागीय कार्यालयाला जर दिल्या तर खऱ्या अर्थानं प्रभागातील ज्या काय रुटीनच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या दूर करण्यासाठी त्यावर ठोस अशी उपाययोजना होईल। या अनुषंगानं त्यांना सुद्धा तशा आपण सूचना केलेल्या आहेत आणि त्यांनी सुद्धा आता बऱ्यापैकी म्हणजे JCB गेल्या 15 दिवसामागे 1 महिन्यामागे जे JCB बंद होते ते JCB रिपेरी करून घेतलेले आहेत। शिवाय रोलर एक 5-6 रिपेरी करून घेतलेले आहेत। त्यामुळं येत्या काळामध्ये प्रत्येक नगरसेवकाला त्याच्या भागामध्ये काम करत असताना चांगल्या सोयी उपलब्ध होतील या अनुषंगानं त्यांना काही सूचना वगैरे करण्यात आलेल्या आहेत। आपण आता वाहन पुरवठ्याबद्दल बोलला, एकीकडे दरवाढ होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, त्या दोन्हीचा आता बॅलन्स कसा सांभाळणार आहात? आता ही जी वाहनं आहेत ही आपल्याला भागामध्ये काम करत असताना कचरा उठाव करण्यासाठी किंवा पाणी पुरवठा करण्यासाठी आपल्याला गरजेचे आहेत। जिथं गरज आहे तिथं हे वाहन उपलब्ध करून देणं फार गरजेचं राहील। अनाठाई गरज नसताना कुठलंही वाहन इथनं पुरवण्यात येणार नाही। गरजेचं आहे तेवढंच पुरवून त्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडीफार बचत करता येईल। वाहनांच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर शहराच्या मानाने, शहराचे जो वाढता आराखडा आहे त्याच्या मानाने आपली वाहनं कमी आहेत। त्या संदर्भात आपण आता पुढे काही निर्णय घेणार आहात का? 100% वाहनं आपल्याकडे कमी आहेत। होय, त्या अनुषंगानं आपल्याकडे निर्णय घेण्यात सुद्धा आलेले आहेत। आता स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत आपल्याकडे रोड स्वीपिंग 8 रोड स्वीपिंग मशीन आलेले आहेत। याची आता ट्रायल झालेली आहे। येत्या 4 दिवसामध्ये याचं सुद्धा म्हणजे ते रस्त्यावर काम करताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळतील। मोठे मोठे रस्ते आहेत, त्या रस्त्यांवर ठिकठिकाणी साफसफाईचा अभाव होतो। शिवाय डिवायडरला, फुटपाथला मातीसारखा कचरा अडकून राहतो। ह्या रोड स्वीपिंग मशीन मधून सर्व काही क्लिअर होऊन जाईल। आणि 2 JCB सुद्धा येत आहेत आपल्याकडे, नवीन ट्रॅक्टर ट्रॉली येत आहेत। हे सर्व जे काय आता काम करायला जे आपल्याला साहित्य किंवा आपल्या जे काय गाड्या अवजार जे कमी पडतात त्या सर्वांच्याच निविदा निघून गेल्या आणि त्या सर्व येत्या काळामध्ये आपल्या इथं वर्कशॉपला हजर होतील आणि नागरिकांच्या सेवेमध्ये येतील। आढावा घेत असताना कामगारांच्या संदर्भात आपण काही आढावा घेतला आहे का? हो, कामगारांच्या बाबतीत पण विचारणा झाली। खरं तर आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागाला ही एक कायमस्वरूपी भेडसावणारी एक अडचण आहे म्हणजे कामगारांची। तसंच आपल्या इथं सुद्धा कामगारांची संख्या फार कमी आहे। जोपर्यंत नव्या आपल्या आकृती बंधानुसार किंवा त्या नवीन शासन धोरणानुसार काही कामगार भरती होत नाही तोपर्यंत खरंच सगळे जे काही विभागीय कार्यालय आहेत किंवा जे काही ऑफिसेस आहेत, सफाई कामगार पासून ते अगदी इंजिनियर पर्यंत या सर्वांची भरती होणं फार गरजेचं आहे। असा शासन निर्णय जर का आला तर आणि हे सर्व यंत्रणा सक्षम करायला ते कामी होईल। नवीन कामगार सुद्धा भरती करून घेता येतील आपल्याला। वर्कशॉपचा सर विचार करायला गेलं तर या शहराचा आपण मगाशीच बोलला की सर्वांना सोयी सुविधा मिळण्यासाठी वर्कशॉपचा मुलाचं सहकार्य आहे। परंतु 160 पूर्वी कामगार आपल्या इथे होते, त्यातले फक्त आता 25 राहिले, त्यातले 4 ही आता रिटायर होतील। म्हणजे अशी अवस्था, फक्त 24 लोकांच्या ह्याच्यावरती आपलं हे शहर चालणार आहे का? कारण हा खूप मोठा आणि येत्या काळामध्ये हे खरं आहे की इथं कामगार संख्या प्रत्येकच आपल्या डिपार्टमेंटला कमी आहे। तशीच वर्कशॉपला जे गरजेचं आहे, कारण वाहनं जर का एखादं वाहनाला जर का काय मेंटेनन्स असला किंवा रिपेरी असली तर ती तुरंत जर का झाली रिपेरी तर ते रस्त्यावर पळणार आहे, तर ते आपल्या नागरिकांच्या सगळ्या सुविधासाठी सोयीसाठी येऊ शकणार आहे। येत्या काळामध्ये ज्यावेळी हे इमर्जन्सी किंवा याचं असेल ते आपण एजन्सी मार्फत याची भरती करून घेण्यासाठी आपण कायमस्वरूपी बांधील होता ते करून घ्यावं लागेल आपल्याला।